सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी सिन्नरमध्ये सीमातर्फे अंडर आर्म क्रिकेट लीग 2025चं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनामध्ये आपल्याकडे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांना आपण विचारूया का कसं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। स्पर्धा आयोजन केल्यामुळे जर आमच्या इंडस्ट्रियल एरियामधले सर्व आमचे सहकारी व कामगार आमचे सर्व कामगार वर्ग हा यांना एक वेगळा उत्साह निर्माण होतो व खेळीचं वातावरण या परिसरात झाल्यामुळे एक आनंदाचा उत्सव हा साजरा केला जातो। या कार्यक्रमाचा आमचा दुसरा वर्ष असल्याकारणाने याच्यामध्ये जवळजवळ 32 टीमा खेळण्याकरता उत्सुक झालेल्या आहेत आणि हे चैतन्याचं वारं या सर्व कारखान्यामध्ये एकी निर्माण करणे, सद्भावना निर्माण करणे आणि सगळ्यांमध्ये आपल्या भागातला उत्सव जर चांगला झाला तर परिसराचा पण कशा प्रकारे महत्त्व वाढेल व परिसरात वेगवेगळ्या इंडस्ट्री कशा प्रकारे येऊ शकतील याचा हा संदेश हा आम्हाला द्यायचा आहे। ज्या निमित्ताने नाशिकमध्ये नवीन नवीन मोठे मोठे उद्योग यावे व ह्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे या सगळ्या इंडस्ट्रीची भरभराटी व्हावी व देशाची भरभराटी व्हावी हा त्याच्यामागचा महत्त्वाचा उद्देश आमचा आहे। कर्मचारी असतील त्यांना एकत्रित आणून कसं विरंगुळा त्यांच्यासाठी निर्माण केला जातो, काय वाटतं त्याबद्दल? या ठिकाणी खरं तर हा एक याची वाट बघत आम्ही असतो आणि हे वाट बघणं कशामुळे होतं तर एक याच्यातला उत्साह आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आज जर तुम्ही बघितले असेल तर भारत मातेची पूजा करून इथं आम्ही याचा नारळ फोडला आणि हे फार महत्त्वाचं आहे। कारण प्रत्येक ही गोष्ट करत असताना ही कशासाठी करतोय याची जर आपल्याला जाणीव असेल तर त्यातनं आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा येते आणि ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण अशा खेळांचं आयोजन करतो आणि खेळामधून एक खिलाडी वृत्ती जी निर्माण होती ती वृत्ती निश्चितच आमच्या कार्यस्थळीसुद्धा आमच्या कंपन्यांमध्ये या वर्करमध्ये येते। त्याचप्रमाणे एकमेकांमधलं जे काही दुरावा असतो तो संपूर्ण नाहीसा होतो आणि त्यातून कंपनीची भरभराट होती आणि कंपनीची भरभराट झाली ह्या कंपनीमध्ये बाहेरच्या कंपन्यांना यावंसं वाटतं आणि त्या जर इथं आल्या तर ह्या इंडस्ट्रियल झोनची एक उद्योगपूरक किंवा उद्योग पोषक वातावरण इथं निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरू असं निश्चित आम्हाला वाटतं आणि त्याच्यासाठी आमचे हे प्रयत्न हे कंटिन्यूस चालू असतात, त्यातलाच हा एक प्रयत्न असतो। या स्पर्धेच्या संदर्भामध्ये जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? आज या सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएट यांनी जे क्रिकेट जवळजवळ 32 सामने या सर्व माळेगाव असेल, मुसळगाव इंडस्ट्रीज या कामगार वर्ग जो धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळीत जीवनामध्ये आज त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून आणि प्रत्येक कामगारामध्ये कुठे ना कुठे एक चांगला गुण असतो, त्यांना या माध्यमातून 2-4 दिवस खेळण्याचा मनमुराद आनंद लुटण्याचा यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। या सीमाचे मी प्रथमतः आभार आणि असेच नवनवीन त्यांचे कायमच या सीमा इंडस्ट्रियल असोसिएटचे कायम नवनवीन उपक्रम चालू असतात, त्यांना पण शुभेच्छा आणि सर्व कामगार खेळाडूंना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा। या ठिकाणी आयोजन कमिटीचे मेंबर उपस्थित आहेत, तर त्यांना विचारूया कशा पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। सिन्नर इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सीमाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळ्या कर्मचारी वर्गासाठी आणि इंडस्ट्रीतल्या सर्व सहकाऱ्यांसाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। ज्याप्रमाणे इतर मान्यवरांनी सांगितलं की ताणतणाव विसरून एक नवीन ऊर्जा मिळावी आणि इंडस्ट्रीचा विकास व्हावा यासाठी हे खऱ्या अर्थाने प्रयोजन आहे। या निमित्ताने आम्ही सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि त्या सर्वांनी एक संघ, एक टीम बिल्डिंग कशी असावी, एकमेकाला सहाय्य करून कशा पद्धतीनं आपण वर्किंग कल्चर करू शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी घ्यावं। आम्ही जे काही आयोजक आहे त्या आयोजकांनी पुरेपूर एक चांगलं माध्यम ह्या सर्व खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं आहे। मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आयोजन कमिटीचं एक आभार मानतो की एक चांगला उपक्रम त्यांनी सर्व कर्मचारी वर्गांसाठी यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे।
पुन्हा एकदा सीमाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा आणि या स्पर्धेचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. या सीमाचं जे आयोजन होत आहे तर या सीमाच्या आयोजनामध्ये तुम्ही सहभागी आहात, तर कशा पद्धतीने वर्षभरासाठी हे नियोजन केलं जातं या स्पर्धेच्या संदर्भात? खऱ्या अर्थानं कुठली स्पर्धा छोटी असो किंवा मोठी, त्याच्या पडद्याच्या पाठीमागं खूप सारं नियोजन असतं. आयोजन कमिटीचे जे सदस्य आहे ते कशा पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन करतात किंवा कशा पद्धतीनं निधी उभा करतात, कशा पद्धतीने खेळाडू जमवतात किंवा स्पर्धेसाठी असणाऱ्या टीम जमवतात, हे खऱ्या अर्थानं खूप मोठं कष्ट त्यांचं आहे. हे समजून येणार नाही, परंतु जे आयोजन कमिटीचे लोक या ठिकाणी फिरतात, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत, त्यांची श्रद्धा आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कामाला येतो. आणि खूप मोठी मेहनत याच्या पाठीमागं असते. स्पर्धा आयोजन करणं किंवा स्पर्धा एका दिवसाची किंवा 10 दिवसाची असेल, परंतु नियोजन मात्र हे नक्कीच 1-1, 2-2 महिन्याचं असतं. आणि हे आयोजन कमिटीला नक्कीच त्यांना मानावं लागेल. त्यात वाजेसाहेब असतील, पडवळजी असतील, देशमुखजी असतील, जोशी साहेब असतील, ह्या प्रसाद पाटोळे साहेब असतील, या सर्वांची मेहनत ही खऱ्या अर्थानं खूप मोठी आहे. ती समोर दिसत नाही, पण पडद्याच्या पाठीमागे यामागे खूप मोठं कष्ट आहे, हे मात्र त्यात नाकारता येणार नाही. धन्यवाद.